नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. हा शनिवारचा ब्लॉग आहे बघा. एडिट करायला थोडा उशीर झाला कारण काही कार्यक्रम होते माझे, त्यामुळे मी एडिट करू शकले नाही आहे. 2-3 दिवस झालं सतत कार्यक्रम चालू आहेत, तर मी आज एडिट केला आहे. तर मी 3 वाट्या तांदूळ भिजवले होते, 1.5 वाटी डाळ उडदाची, आणखी एक सकाळी भिजवले, रात्री दळले आणि सकाळी मी हे वापरलेलं आहे. ही चटणी मी जरा वेगळी केलेली आहे. एक चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडीद डाळ, छोटा स्पून आपला चहाचा चमचा. त्यामध्ये मी एक कांदा, एक टमाटा, मोठं शेंगदाणे, अर्धी वाटी खोबरं, हे सगळं मी घालून हे केलेलं आहे, भाजलेलं आहे, थोडंसं मॅश केलं आणि म्हणजे मऊ होईपर्यंत मी की त्याच्यामध्ये 3 तुम्हाला तिखट जेवढं पाहिजे तेवढं मिरच्या घालायचं. लसूण पण घातलेलं मी थोडा, एकदा तुम्ही अशी करून बघा. आणि उडदाची डाळीची चटणी आहे, चवीनुसार मीठ घालायचं. आणखी पातळ चटणी असते उडदाचं भाजलेलं आहे. चटणी आपल्याला देत असते, तर ते अशी चटणी एकदा नक्की करा. मी फोडणी घातलेली आहे जिरं मोहरीची. मिरची मी नाही घातली, म्हणजे लाल तिखट घातले काश्मीरी, पण मिरची नाही घातली मी, कारण लहान मुलं खाणार आहेत आणि मला मुलीला पाठवायची होती पुण्याला, म्हणून मी ती चटणी पातेल्यात टाकून शिजवली, म्हणजे थोडी उकळी आणली, कारण मग लांबच्या प्रवासात नेली तरी ती खराब होत नाही. नाहीतर तशी कच्ची म्हणजे असेल ना तर ते खराब होते चटणी थोड्या 2-3 तासांनी. नंतर हे डोसे बनवले, डोसे इडली चटणी खूप छान झालेलं आहे. सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. परत भेटू आपण अशाच रेसिपीसह. बाय. धन्यवाद.